या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात असलेल्या उजनी धरणातून मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना, शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो। मुख्य कालव्याच्या अंतर्गत उपकालव्यातून शेती नियोजनासाठी पाणी पुरवठा केला जातो, परंतु जिल्ह्यातील सर्व उपकालवे हे भीमा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा, दुर्लक्षपणामुळे आज नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे। आज या कालव्याची दुरावस्था पाहून कोणाचेही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही। मग आजपर्यंत करोडो रुपयांची झालेली कामे हेच का, हा प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। याबाबत आमच्या टीमने पंढरपूर तालुक्यातील भीमा पाटबंधारे उपविभाग करकंब या विभागाच्या व शाखा क्रमांक 10 पटवर्धन कुरोलीच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या वितरिका क्रमांक 33 ची पाहणी केली असता सदर या कालव्याची भयानक दुर्दशा समोर आली। आज या कालव्यामधून मोठमोठी झाडी झुडपे तसेच कालव्याच्या आतील बाजूस असलेले कॉन्क्रिटीकरण पूर्ण फुटलेल्या अवस्थेत व कालव्याच्या आतील बाजूस पान गवताचे जंगली साम्राज्य असल्याने त्या ठिकाणी कालवा आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। वितरिका क्रमांक 33 ला पाणी पुरवठा करण्यास असलेला दरवाजा दुरुस्त करण्यास भीमा पाटबंधारे उपविभाग करकंबच्या अधिकाऱ्यांना गेली कित्येक वर्षे लागत आहे। त्यावर अधिकाऱ्यांचे गेले अनेक वर्षाचे उत्तर एकच, शासनाकडे निधी उपलब्ध नाही, यांत्रिक विभागाचे मशिनरी उपलब्ध नाही, अशा प्रकारचे उत्तरे देऊन आपली हतबलता व्यक्त करतात। शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचा दरवाजा बंद चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माल ट्रकच्या सहाय्याने चक्क मुरुमाच्या खेपा टाकल्या जातात व पुन्हा पाणी पुरवठा करताना भरलेल्या मुख्य कालव्यातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरुम ढवळून पाणी सोडावे लागते। सदरचा मुरुम काढताना जेसीबी मशीन अक्षरशः उतारावर लावून जोखीम पत्करावी लागते। हे पाहून सर्वसामान्यांना असाही प्रश्न पडत असावा, हाच का यांत्रिक विभाग, पाटबंधारे विभागाचा व आधुनिक पारदर्शक काम करण्याची पद्धत? हे सर्व हास्यास्पद आहे। सदर कालव्याच्या संपादित क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण होण्यास येथील अधिकारी वर्ग जबाबदार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही हे सांगून आपली जबाबदारी टाळताना दिसतात। या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी येऊन सुद्धा हे कोणत्याही पद्धतीची उचित शासकीय कारवाई करताना दिसत नाही। परिणामी यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडतात। अनेक ठिकाणी शासकीय जमिनी हडपण्याचे प्रकार होऊन देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही। त्यामुळे सदर शासकीय जमीन हडपण्यामागे अधिकाऱ्यांचेच लागेबंदी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। करकंब या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे जलसंपदा विभाग विश्रामगृह असून या ठिकाणी गेली अनेक वर्षे कोणतेही वरिष्ठ अधिकारी आल्याचे दिसत नाही, कारण येथील विश्रामगृहामध्ये अधिकारीच काय, सर्वसामान्य माणूस देखील येथून जाताना भयावह अवस्था त्या विश्रामगृहाची पाहावयास मिळते। हे दुर्दैव। आज त्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून ज्या कालव्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे तीच जबाबदारी विसरून स्वतःचा मनमानी, हलगर्जीपणाचा कारभार करत आहे। त्यामुळे आता तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची व आतापर्यंत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी व योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुढील भविष्यकाळात हे कालवे नष्ट झाल्यास येथील अधिकारी वर्ग व संपूर्ण पाटबंधारे विभाग जबाबदार असेल।
लोकप्रधान न्यूज चॅनलकडून मी पेहे विजयानंद हक्के आज जसे की आपण हे समोर पाहत आहे उजनी कॅनेलच्या मुख्य कालव्याची वितरिका क्रमांक 33 हा सब कालवा असून याच्यातून शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या नावावरती ना अधिकारी वगैरे ना प्रत्येक वेळेस वेटीस धरण्याचं काम करतात. त्याचबरोबर याकडे पाहायला इथले जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत ते कधी इकडं कोणी फिरकत नाहीत किंवा काय शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यांची मागणी वगैरे पाणी येण्याच्या अगोदर किंवा नंतर घेतली जात नाही. हा आपण बघतोय, थोडासा झूम करून आपणास दाखवतो. त्या कॅनलला अक्षरशः मोडकाळीस अशी अवस्था झालेली आहे. अशा परिस्थितीत जर हा कालवा जर राहिला तर पुढच्या भविष्य काळामध्ये याचं अस्तित्व हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि येथील अधिकारी संगनमत करून पाण्याच्या बाबतीत आणि गरजू शेतकऱ्यांना ना मागणी पाणीपट्टीचं कारण दाखवून ना वेटीस धरण्याचं कायमस्वरूपी काम करत असतात. जात नाही राव. अहो करायची उगाच का फोडायचा इथं बंद करायचं सगळं. काय मुरुम टाकताना देत चालत होतं का? आता काय फुटा लागलाय का? थोडं मुरुम निघू द्या की. निघाला घेतलं झालं की हा येण्यामुळे कशी पळत आहे? थांबा, अहो थांबा, मुरुम निघू द्या, बंद कर देत त्यांनी. आता कमी करायला घेतला म्हणजे ना ते एकदम खाली हे झालं का नाही, एकदम निघालं की परत प्रॉब्लेम येईल. हो एकदम निघालं की प्रॉब्लेम येईल. म्हणून मग ती जरा कमी करायची. अशा पद्धतीने मोठ्या संख्येने या कालव्यामध्ये जलपर्णी ह्या वाढलेल्या आहेत. आणि हे पहावयास इथले प्रभारी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना वेळ नाही आहे. आणि अशा पद्धतीने या कालव्याची दुरावस्थेस हे इथले अधिकारी जबाबदार असल्याने सदरचे पाटबंधाऱ्याचे हे कालवे कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याची, नामशेष असल्याच्या मार्गावर असल्याची हे गंभीर चित्र आहे. नांदोरे येथील DY 33 कालवा.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.